नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर इथे आज ना लोलोची तब्येत थोडी खराब होती, म्हणजे थोडा हलकासा त्याला खोकला होता आणि त्यामुळेच ना मी त्याच्यासाठी इथे प्लेन पेज बनवत होती नाश्त्याला आणि त्याचबरोबर रोस्ट केलेले मखाने, कारण त्याला अजिबात तिखट वगैरे काही नको होतं. खोकला असल्यामुळे त्याला तिखट खायची इच्छा नव्हती आणि थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला आपण फेस पॅक एक छान लावून घेऊया. आणि फेस पॅक वगैरे लावून मग माझं आवरून मी मग किचनमध्ये मी माझी बाकीची कामं करण्यासाठी आली. आणि आज आहे ना मला खूप सारी कामंसुद्धा होती, कारण थोड्याफार चॉकलेटच्या ऑर्डर होत्या, बऱ्याचशा गोष्टी होत्या घरातल्या आवरायचं आणि मनात काहुरी होता, माझ्या मनामध्ये विचारही होते की माहेरी जायचं की नाही रक्षाबंधनसाठी वगैरे. कारण मोस्ट ऑफ द टाईम ना मी माझ्या भावांनाच इकडे बोलवत असते, कारण दोन्ही मुलांना घेऊन ट्रॅव्हल करायला थोडंसं डिफिकल्ट जातं आणि त्यामुळे माझे भाऊसुद्धा समजून मला इकडे येतातच. पण यावेळेला माझ्या छोट्या भावाने मला थोडा आग्रह केला की तू ये म्हणून मुलांना घेऊन. खूप दिवस झाले मी माहेरी गेली नव्हती, सो मग असा विचार करून मी गेली होती. तुमच्यासोबत शेअरही केला मिनी ब्लॉग, कारण जसं की मी म्हटलं की हा ब्लॉग आधीचा आहे आणि एडिट मी आत्ता करते, त्यामुळे तुमच्यासोबत ह्या गोष्टी मी शेअर करते. आणि कसं असतं ना, मुलं घरात आजारी असले की मग आपल्याला थोडंसं डल वाटायला लागतं. तसंच मला आज या दिवशी वाटत होतं थोडंसं डल, म्हणजे कामं करण्याची थोडीफार इच्छा माझी कमी होती आज. तरीसुद्धा म्हटलं नाही आपण करूया, कारण रोजच चांगला दिवस असेल, रोजच आनंदात दिवस असेल, रोजच आपल्याला भरपूर एनर्जी येईल काम करायला असं होत नाही. कधी कधी एखादा दिवस डल असतो, कधी कधी कामं थोडी कमी असतात, कधी जास्त असतात, म्हणजे एकसारखं नसतं सांगायला गेलं तर. जसं आलं आहे जे आलं तसं आपण त्याला ॲक्सेप्ट करून त्या गोष्टी करायला पाहिजेत, असा विचार करून मग केला. कारण माझी आजी जी होती ना, माझ्या आईची आई, ती मला नेहमी म्हणजे ती नेहमी सांगायची अशी कोणालाही सांगताना की आपल्या पदरात जे आलं ना त्याला पवित्र म्हणून आपण चालावं. म्हणजे जी काही गोष्ट आली आहे त्याला तडजोड करून जे आपलं आहे नेहमीचं कर्तव्य किंवा जे काही जबाबदाऱ्या त्या आपण नेहमी पार पाडाव्या. तर तसाच विचार करून मग मी माझ्या कामांना सुरुवात केली. आणि ह्याचं एक रिझन तुम्हाला सांगण्याचं ते पण मी पुढे तुम्हाला सांगेनच ब्लॉगमध्ये. तर आज मला ना टाकळ्याची भाजीसुद्धा बनवायची होती. तर याआधी मी टाकळ्याची भाजी ना बनवलेली ती डायरेक्ट फोडणी दिली होती. तर यावेळेला मी उकडून बनवणार होती, कारण उकडून बनवलेली भाजी ना जरा जास्त टेस्टी लागते. आणि त्यासाठीच मग मी इथे ना टाकळ्याची भाजी जी आहे ती निवडायला घेतली. खरं तर ही भाजी मला ना मिस्टरांनी कालच निवडून दिली होती, म्हणजे त्यांनी मदत केली होती निवडायला. पण ना त्यांनी निवडलं होतं त्यामुळे बरीचशी पानं ना काही कीड लागलेली होती किंवा पिकलेली त्यांनी घेतली होती. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की जेंट्स लोकांना इतकं फार काही त्यातलं कळत नाही, त्यामुळे मला हे पुन्हा डबल काम लागलं होतं. आणि माझं बऱ्याचदा असंच होतं की त्यांना काही काम सांगितलं ना तर ते मला पुन्हा करावं लागतं, डबल होतं माझं काम. आणि बघा इतकी पानं खराब निघाली होती यातली, पण असो, त्याने ती तेवढी हेल्प केली, त्यामुळे थोडंसं माझं कामही वाचलं आजचं म्हणा. तर आता इथे भाजी वगैरे मी ना बॉईल करायला घेणार आहे, म्हणजे थोडंसं पाणी टाकून ना उकडून घेणार आहे. खूप जास्त पाणी नाही टाकायचं आणि ते पाणी ना फास्ट गॅसवर आटवायचंसुद्धा, म्हणजे ते पाणी टाकून नाही द्यायचं, तर त्या भाजीमध्येच ना ऑब्झर्व झालं पाहिजे. तर अशीच मी भाजी बनवते आणि खूप टेस्टी लागते. तर जसं मी मगाशी म्हटलं ना की मी असं का म्हणाले की माझी आजी म्हणते की जे आपल्या पदरात आलं आहे त्याला पवित्र मानून चालायचं. तर मी आता जेव्हा रक्षाबंधनला गेली होती तर माझी एक कॉलेजची कॉमन फ्रेंड मला भेटली होती आणि ती माझे व्हिडिओ वगैरे पाहते. तर ती म्हणाली की तू यापेक्षा ना जॉब वगैरे करू शकली असतीस. पण मी तिला सांगितलं की नाही, मला पॉसिबल नाही आहे, कारण मुलांना पाहायला कोणी नसल्यामुळे मला जॉब स्किप करून घरी राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. आणि यात मला काही गैर वाटत नाही आणि ती माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, त्यामुळे मी या गोष्टी करते. पण तिला ते थोडंसं ॲक्सेप्ट होत नव्हतं त्या गोष्टी. म्हणजे तिचं म्हणणं होतं असं की तू थोडंफार तडजोड करून वगैरे किंवा काही करून तू जॉब करायला हवा होतास आणि यापेक्षा यूट्यूबपेक्षा वगैरे हे जॉबचं ऑप्शन बेटर होतं. पण मग मी तिला समजवलं की नाही, यूट्यूबचं असं काही माझा निर्णय नव्हता करण्याचा, पण अचानक माझ्या मनात आलं आणि मला एक पर्याय दिसला म्हणून मी ते चालू केलं. पण जॉब स्किप करणं हे माझं ठरलेलंच होतं, कारण मुलांसाठी ते गरजेचं होतं. जेव्हा आपल्या घरामध्ये ना मुलांना सांभाळायला कोणी नसतं त्यावेळेला या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि मी यासाठी मला स्वतःला मी कधीच गिल्टी मानत नाही की मुलांमुळे मला जॉब सोडावा लागला आणि त्यामुळे माझं करिअर थांबलं किंवा माझी प्रगती थांबली, असं मी कधीच समजत नाही स्वतः. मला असं वाटतं की नेहमी आयुष्यात माणसाने ना प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती काही ना काही शिकायला मिळतंच.
तर आज बघा मी जरी जॉब सोडला असला तरीसुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओज बनवते. म्हणजे याचं नॉलेज मला याआधी नव्हतं. पण हे मी शिकलीच. त्यानंतर एडिटिंग करायला शिकली. थोडं चांगलं अजून एडिटिंग करायला शिकली. सुरुवातीला थोडं एडिटिंग पुअर होतं माझं, पण आता मी चांगलं एडिटिंग थोडं फार म्हणजे करायलासुद्धा शिकली. त्यानंतर माझं स्टिचिंगचा क्लास केला मी. चॉकलेट्सचा छोटाफार म्हणजे छोटा-मोठा का असेना बिझनेस चालू केला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी शिकल्याच. असं नाही की मी घरी थांबली म्हणजे माझी पूर्ण प्रगतीच थांबली, मी काहीच करू शकत नाही किंवा मी काहीच केलं नाही असंसुद्धा नाही आहे. आणि जर इच्छा असेल देवाची तर नक्कीच यूट्यूबमधून सुद्धा मला अर्निंगसुद्धा होईल आणि छान पुढे ग्रोथसुद्धा मिळेल. त्यासाठी मी प्रयत्न तर करतेच आहे आणि यासाठी तुमच्या सपोर्टची सुद्धा गरज आहेच मला आणि ती तुम्ही नक्की कराल अशी अपेक्षा करते. तर इथे संध्याकाळ झाली होती आणि प्रज्ञेला भूक लागली होती, तर त्याच्यासाठी आज वेगळा पदार्थ एक बनवत होती. तर इथे ना मी गव्हाचं पीठ जास्त घेतलेलं आहे आणि थोडंसं ना मैदा घेतलेला आहे आणि जिरं, काळे तीळ, मीठ आणि थोडंसं कसुरी मेथी वगैरे टाकून सगळं मिक्स करून आहे ना मी पीठ मळून घेतलेलं त्याचं आणि त्याच्यात छोट्या-छोट्या पुऱ्या केल्या. त्याला काट्याने मी हे केलं होल पाडले आणि त्यानंतर मग ते तळून घेतलं. म्हणजे ते पुऱ्या फुलणार नाहीत. अगदी चपट्या पुऱ्या होतात ना पाणीपुरीच्या वगैरे तशा टाईपच्या आणि त्यामध्ये मग मी ना चाट बनवून दिला त्याला 2 प्रकारच्या चटण्या, त्यानंतर थोडंसं फरसाण वगैरे टाकून त्या पुऱ्यांवरती दिला आणि खूप छान चाट झाला होता. त्याला प्रचंड आवडला आणि लोलोसाठी सुद्धा ना इथे मी चणे जे होते ते बॉईल करून त्याला खायला दिले होते. कारण त्याला खोकला होता हलकासा त्यामुळे त्याला मी हे काही खायला दिलं नाही. पण तरीसुद्धा एक पुरी त्याने घेतली यातली. पण मी त्याच्यासाठी ना चणे जे होते ते मीठ आणि हळद टाकून बॉईल केले. तर त्याला त्याचाच नाश्ता दिला. तर आजचा असा माझा इव्हनिंगचा नाश्ता झाला आणि प्रज्ञेलासुद्धा आवडला आणि लोलोनीसुद्धा मस्त असं एन्जॉय केला. तर मी म्हटलं जसं की आपल्या आयुष्यात जसं जे येईल त्याला आपण ॲक्सेप्ट करून पुढे जर आपण आपली ग्रोथ आपल्याला इच्छा असेल तर आपण नक्कीच करू शकतो आणि तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. तर आता मुलांना हे चाट खायला देते आणि मला का तर काही खायचं नव्हतं. मी फक्त चहा घेतला थोडासा आणि त्यानंतर ह्या चटण्या उरल्या होत्या त्यासुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. पुढे कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी मला उपयोगी ठरतील. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा कसा वाटला. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.